योजनेनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने सगळ्यात मोठी एक योजना सुरू केलेली आहे आणि ही योजना फक्त महिलांसाठी असणार आहे, ज्यामध्ये महिलांना 2.5 एकर शेती सोबतच 1 लाख रुपयाचे अनुदानसुद्धा मिळणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, सोबतच या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्डमध्ये माहिती सांगणार आहोत की तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता, याच्यासाठी कोणते कागदपत्र लागतील, कोणत्या महिला पात्र असतील, ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सविस्तरमध्ये दिलेली आहे। आणि अशाच महाराष्ट्राच्या तमाम योजनेसाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। देवेंद्र फडणवीसजींच्या निर्देशाने राज्यातील महिला बचत गटांना, महिलांच्या कोऑपरेटिव्ह संस्थांना रोजगार निर्मिती करण्याकरता महसूल विभागाची एका बचत गटांना 1 हेक्टर जागा 5 वर्षाच्या लीजवर आम्ही देणार आहोत आणि या बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान डीपीसी किंवा तिथल्या खनिकर्म निधीतून आम्ही देणार आहोत। बचत गटांनी या 1 हेक्टर जागेमध्ये, एक बचत गट 1 हेक्टर जागा, या जागेमध्ये। तर आता जसं तुम्ही ऐकलं, हे आहे महसूल मंत्री चंद्रखुळे बावनकुळे साहेब आणि यांनीच ही योजनेची घोषणा केलेली आहे। तर या योजनेअंतर्गत महिलांना 5 वर्षासाठी जे आहे 2.5 एकर शेती म्हणजे 1 हेक्टर शेती त्यांना लीजवर देण्यात येणार आहे। ही सरकारी जमीन राहणार आहे आणि यावर जे आहे व्यवसाय, जर महिला जर बचत गटात जर कोणता व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा त्यांना शेती करायची असेल तर त्यासाठी जे आहे 1 लक्ष म्हणजे 1 लाख रुपयापर्यंतची जे आहे आर्थिक मदतसुद्धा मिळणार आहे। तर आता कोणते कोणते बचत गट यासाठी अर्ज करू शकतात, ही सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, महिला बचत गट योजना महाराष्ट्र सरकार यांनी ग्रामीण आणि शहरी विभागातील महिलांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सातत्याने नवीन योजना राबवत असते। तथापि महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांनी अलीकडेच महिला बचत गट 1 हेक्टर योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत बचत गटाच्या लाभार्थ्यांना 5 वर्षासाठी 2.5 एकर शेती भाडेपट्ट्यावर म्हणजे लीजवर दिली जाते। ज्या व्यतिरिक्त महिलांना शेती किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाखाचे अनुदान सुद्धा दिले जातं। ही रक्कम जिल्हा नियोजन समिती म्हणजे डीपीसी किंवा जिल्हा खनिज निधी DMF यांच्यामार्फत दिली जाते। ही माहिती तर तुम्हाला व्हिडिओतूनच मिळालेली असेल, जे बावनकुळे साहेब यांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिलेली आहे। पण आता या शेतीमध्ये महिला कोणते कोणते व्यवसाय सुरू करू शकतात, तर बघा, महिला शेती करू शकते। यामध्ये महिला चारा लागवड, बांबू नेपियर लागवड किंवा गवताळ जे गवत वगैरे असते त्याचं जे आहे विकास करून त्याचं जे पीक घेऊन जे आहे वर्षाचे 4 ते 5 लाख रुपये जे आहे वार्षिक उत्पन्न मिळू शकते। आणि या शेतीतून जितकेही रुपये त्या कमवतील, जो नफा राहील तो पूर्णच्या पूर्ण जो आहे महिलाचा असणार आहे। आणि 5 वर्षानंतर महिला पुन्हा त्या शेतीला 5 वर्षाची जी लीज आहे तिला वाढवू सुद्धा शकतात, म्हणजे पुन्हा 5 वर्षासाठी ती जागा आणखी लीजवर घेऊ शकतात। तर काही या पद्धतीने याचा हा GR करण्यात आलेला आहे। तर आता यासाठी पात्रता काय असतील, तर बघा, योजनेसाठी फक्त बचत गट अर्ज करू शकतो, सर्वसाधारण महिला अर्ज करू शकत नाही। बचत गटाची नोंदणी असली पाहिजे, तुमचं बचत गट जे आहे रजिस्टर असलं पाहिजे। त्यानंतर बचत गटातील सर्व सदस्य जे आहे त्या महाराष्ट्राच्या मूळ निवासी असल्या पाहिजे। त्यानंतर एका बचत गटात म्हणजे जो अर्ज करत आहे तो बचत गटात कमीत कमी 10 किंवा त्यापेक्षा जास्त महिला असल्या तर चालेल, पण कमीत कमी 10 महिला असल्या पाहिजे। बचत गटात जितक्याही महिला आहे त्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि महिला बचत गटाचं बँक खातं असलं पाहिजे, जे आधार कार्डाशी लिंक असलं पाहिजे। ठीक आहे, तर आता ही पात्रता असल्यानंतर तुम्हाला हे जे आहे कागदपत्र लागेल। सगळ्यात आधी महिला बचत गटचं प्रमाणपत्र, जे तुमचं बचत गट असतं, जेव्हा तुम्ही रजिस्टर करता त्याचे एक रजिस्ट्रेशन जे ID असते ते तुम्हाला मिळते, त्याचे रजिस्ट्रेशन पावती जी असते ते महिलेकडे असली पाहिजे, म्हणजे बचत गटाकडे असलं पाहिजे। त्यानंतर बचत गटात जितक्याही महिला आहे त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्डसुद्धा इथे लागणार आहे। त्यानंतर बँक खात्याचं विवरण, आता हे बँक खात्याचं विवरण महिलांचं नाही तर बचत गटाचं लागणार आहे। त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र सर्व महिलांचे लागणार। त्यानंतर व्यवसायाचा प्रस्ताव, म्हणजे जर महिला तिथे कोणता व्यवसाय जर सुरू करत असेल, जसं शेळीपालन, बकरी पालन किंवा त्या व्यतिरिक्त कोणताही, जसा पापडचा असेल किंवा मसाला उद्योग असेल, तर त्यांना जे आहे प्रोजेक्ट रिपोर्ट आपण म्हणतो त्याचा एक प्रस्ताव त्यांना लागणार आहे। त्यानंतर त्यानंतर महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। आता अर्ज ऑनलाईन करता येतो का, तर नाही, सध्या तरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही।
महिला बचत गट योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या एक बचत गट 1 हेक्टर योजनेसाठी बचत गट फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकतात. ठीक आहे. अर्ज करण्यासाठी महिलांना ग्रामपंचायत, तालुका महसूल कार्यालय म्हणजे जे आपलं तहसील असते तिथे किंवा महिला व बाल विकास विभागात जावं लागेल. त्यानंतर तिथे त्यांना याचा अर्ज मिळून जाईल. अर्ज मिळाल्यानंतर त्यामध्ये महिलांना बचत गटाचं नाव, बचत गट जिथे तुमचा बनवलेला आहे, तुम्ही ज्या गावातला आहे त्या गावाचं नाव, बँकेचा तपशील म्हणजे बँकेची माहिती आणि सर्व महिलांची नावं यांसारखी महत्त्वाची माहिती अर्जामध्ये भरायची आहे. अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर दिलेली मी सर्व डॉक्युमेंट्स, हे सगळे कागदपत्र तुम्हाला त्या अर्जासोबत भरायचं आहे आणि हा अर्ज तुम्हाला तहसीलमध्ये जमा करायचा आहे. कारण या योजनेचं जे पूर्ण पाहणी आहे, जो लेखाजोखा किंवा जेही अप्रुव्हल वगैरे मिळेल तो तहसीलदाराद्वारे होणार आहे. म्हणून हा अर्ज तुम्हाला तहसीलमध्ये जमा करायचा आहे. अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची पावतीसुद्धा मिळेल आणि त्यानंतर अर्ज स्वीकारल्यावर अनुदानाची रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यांमध्ये, जे बचत गटाचं खातं आहे त्याच्यामध्ये DBTद्वारे जमा केली जाते. त्यानंतर जो शेतीची जी 2.5 एकर जागा आहे ती महिलांना उपलब्ध केली जाते, ज्यावर महिला कोणतेही व्यवसाय किंवा शेती करू शकतात. आणि त्यानंतर जर त्यांना तांत्रिक मार्गदर्शन किंवा सहाय्य जर लागलं ते सुद्धा सरकार यातून करणार आहे. आणि यातून महिलांना वर्षाचे 4 ते 5 लाख रुपयापर्यंतचा नफा मिळू शकतो, म्हणजे एका बचत गटाला. आता यावर डिपेंड आहे की महिला कोणता व्यवसाय किंवा कोणती शेती त्यावर करते. साधारणतः महिला यावर बांबू लागवड, चारा लागवड, नेपियर गवत, ज्याला ग्रासलँडचे डेव्हलपमेंट म्हणतो आपण, ते सुद्धा करून यातून चांगलं उत्पन्न घेऊ शकतात. तर हाच एक GR आलेला आहे आणि याच्या सर्व माहिती मी यावाल्या वेबसाईटवर टाकलेली आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जिथून तुम्ही ही सविस्तर माहिती वाचू शकता. आणि हो, जर तुम्हाला तुमचं बचत गट जे आहे ते रजिस्टर नसेल केलं तर तुम्ही उमेद यावाल्या पोर्टलवरून तुमचं जे आहे हे रजिस्ट्रेशन करू शकता किंवा महसूल विभागाच्या अधिक जे महाभूमी म्हणून वेबसाईट आहे त्यावरून सुद्धा तुम्ही याची अधिक माहिती प्राप्त करू शकता. आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.